सार्थश्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11. ऐसे स्वामी मुनीनाथ तुझी गुरु वाक्य समर्थाता कार्यक्रिया कर्तव्यता मज सर्वथा उरली नाही कर्म कार्य कर्तव्यता मज उरली नाही तत्वता. सर्व तुझ्या वाक्य गुरुनाथा मज सर्वथा अनुलंघ्य. तुझे वाक्य जैसे तैसे जे बोलसी अनायासे ते मज सर्वथा अयासे अति विश्वासे करणीया. सद्गुरूचे निजवचन प्राणातीही निलुंगी पूर्ण. त्याचे शिष्याचे निज लक्षण जे परिपालना. गुरुवाक्य वेद शास्त्र स्मृती पुराण तेथे हेच मुख्य लक्षण जे गुरुवाक्याचे परिपालन हेच विधान विधियुक्त. गुरुवाक्योल्लंघन हेच महापाप दारुण. महापापा प्रायश्चित्त विधान व्रजपाप पूर्ण. गुरुवाक्य अज्ञा गुरु अवज्ञा परिपाटी. महापातके ज्यांच्या अंगुठी ऐसिया पापाच्या उठती कोटी. व्रजपापाच्या कोटी गुरु अवज्ञा. गुरु अवज्ञेची मातू स्वधर्म कर्मा करी धातू अंगी रोकडी वाजे अनर्थू नरक पार्थू. अनिवार्य सूक्ष्म सारांचा सार गुण सकळ निश्चयो पूर्ण. अवघे ऐका सावधान आत्मज्ञान महालाभ. आत्मज्ञानेविना सकळास 14 विद्या 64 कळा त्या स्वरूपे अवघ्या विकळा. सुख 16 आत्मज्ञानी सकळ सिद्धांत मर्यादा. मुख्य ज्ञान आत्मविद्या एरे अवघ्या विद्या. ज्या प्रसिद्ध 14 त्या आत्मज्ञानाच्या निजदाता. सद्गुरुहीना अधिकता नाही अधिक दैवता. मुख्य गुणातीत वेदवंद. हे गुरुनाथा ऐक तुझ्या वाक्याचे सामर्थ्य असे आहे की ज्या वाक्याने मला कर्म क्रिया व कर्तव्यता हे अजिबात उरले नाही. कर्म म्हणजे क्रियमान संचत व प्रारब्ध याचा संबंध मला राहिला नाही. त्यामुळे त्या कर्मासाठी जी क्रिया करावी लागते तेही राहिले नाही व पुढे चांगले व्हावे यासाठी कर्तव्य करावे म्हणजेच पुण्य प्राप्त होऊन स्वर्गादी दिव्य भोग भोगायला मिळावे यासाठी कर्म करावी लागते. मला राहिले नाही कारण मी अकर्ता होऊन कसलाही सहज जरी बोलणे असले तरी ते मला सायस करून विश्वासाने करणे प्राप्त आहे. सद्गुरूचे वचन प्राण गेले तरी उल्लंघू नये असे शिष्याचे मुख्य लक्षण असून त्याचे गुरुवचनाचे पालन केले पाहिजे. वेद शास्त्र स्मृती ग्रंथ पुराणे या सर्वांचे मुख्य लक्षण हेच आहे की गुरुवाक्याचे पालन करणे हाच शास्त्राचे सांगितल्याप्रमाणे शिष्याने नियम करावा. गुरुवाक्य उल्लंघन करणे हे भयंकर असे महापाप आहे. महापापाला शास्त्रात प्रायश्चित्त आहे व गुरुवाक्याची अवज्ञा करणे हे व्रजलेपासारखे पाप आहे. त्याला प्रायश्चित्त नाही. गुरु आज्ञेचे महापाप शिष्याला अंगठ्यावर राहते. अशी कोटी पापे जीवाला गुरुचे वाक्य नाही ऐकले तरी होतात. ही पापे व्रजसारखी आहे निवारण न होणारी असतात. गुरु अवज्ञा केलेली वार्ता जरी ऐकली तरी ते स्वधर्म कर्म असते त्याचा घात होतो. त्यामुळे गुरु आज्ञा न पाळणाराला अनेक संकटांना सामोरे जावे लागते व अनिवार्य म्हणजेच न टाळता येणारा नरकवास भोगावा लागतो. सूक्ष्म सारांचे सार आणि सर्व निश्चयांचा पूर्ण निश्चय काय आहे तरी आत्मज्ञान करून घेणे व सर्वश्रेष्ठ लाभ आहे. हे सर्वजण सावध ऐका असे राम म्हणतात. आत्मज्ञान म्हणजेच माझ्यात हे आत्मा आहे ते परमात्मा सर्वांच्या हृदयी व्यापक आहे असे ज्ञान होय. असे ज्ञान होणे. या आत्मविज्ञानाविना 14 विद्या 64 कला सुद्धा दुःखदायक व विकळ असून खरा सुख सोहळा आत्मज्ञानातच आहे. सर्व संयुक्त
ग्रंथाचे सार त्याच्या मर्यादा आत्मज्ञानासाठीच असतात. येथे मुख्य आत्मविद्याचा असून बाकी सर्व अविद्याचा आहेत. मग ज्या ज्योतिष, कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, मीमांसा, ज्ञानशास्त्र, पुराणे व धर्मशास्त्रे या प्रसिद्ध 14 विद्या त्यात सुद्धा आत्मविद्या पुढे फिक्या आहेत आणि त्या आत्मविद्येचा दाता व आत्मज्ञानाचा ज्ञाता जगद्गुरु शिष्य दुसरे दैवत नाहीत असे मुख्य त्रिगुणापासून वेगळे आणि सर्ववंद्य असे सद्गुरूच असतात.